नमस्कार, जय श्रीराम। आज आपण मीन राशीच्या व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत। मीन राशीचं बोधचिन्ह आहे दोन मासे जे एकमेकांच्या शेपटीकडे पाहतायत, म्हणजे विरुद्ध दिशेने तोंड असलेले। या राशीचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या व्यक्तींचे डोळे अतिशय बोलके, पाणीदार आणि कामुक डोळे असतात। यांच्या डोळ्यांमध्ये मनातील भाव सहजतेने दिसून येतात। या राशीच्या व्यक्ती मध्यम बांध्याच्या आणि अगदी लवचिक असतात, त्यामुळे यांच्या प्रत्येक हालचाली या अगदी भरभर असतात। एका जागेवरून दुसरीकडे जाताना जणू काही सरपटत जातायत की काय असे वाटते। काहीही खाणारी पिणारी अशी ही रास आहे। या व्यक्तींना सॉलिड अन्न खाण्यापेक्षा लिक्विड फूडचे जास्त आकर्षण असते, कारण अगदी सहजतेने एक ग्लासभर ज्यूस घेतले की पोटाचा कोटा पूर्ण होतो। सगळ्यात जास्त ओळखली जातात मीन राशीची माणसं ती म्हणजे उपासमार करणारी। थोडेसेही दुःख झाले किंवा अति काम आहे तर पहिल्यांदा ते अन्नावर बहिष्कार टाकतात। मात्र कोणत्याही प्रकारचे दुःख वेदना झाल्या तर त्या लपवण्यासाठी हे पटकन बाटलीचा आधार घेतात। मात्र मीन राशीच्या व्यक्तींनी जर मद्यप्राशन केले तर त्यापासून दूर जाणे यांना प्रचंड कठीण जाते। यांनी स्वतःच्या आहारावर थोडे तरी नियंत्रण ठेवायला हवे। बरं, यांना डाएट करायला सांगितले तर त्यासाठी त्यांना प्रचंड वेदना होतात आणि या वेदना घरातल्या इतरांनाही कळाव्या म्हणून यांचा आग्रह असतो की मी डाएट करतोय तर आपल्या बरोबर इतरांनी देखील ते डाएट करताना कसा त्रास होतो हे समजून घ्यावं। त्यामुळे थोड्याशा हट्टी प्रकारातल्या या मीन राशीच्या व्यक्ती स्वतःचं तत्व अजिबात बाजूला ठेवत नाहीत। या राशींच्या व्यक्तीचा व्यावहारिकपणा पाहिला तर हे सगळ्यात प्रथम माणसांना किंमत देतात। पैशाचा नंबर यांच्या यादीत खरं तर शेवटचा असतो। मात्र भगवंताची कृपा म्हणावी की काय, यांना अगदी सहजतेने पैसा उपलब्ध होत असतो। कुठेही चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, व्यवसाय सहजतेने चालायला लागेल, एखादे लॉटरीचे तिकीटच लागेल, अशा पद्धतीने यांच्या पैशाच्या गरजा अगदी सहज भागवल्या जातात। मात्र कुणाच्याही मदतीला उभी राहणारी अशी ही मीन रास आहे। परोपकार करणारी, पापभीरू, कधीही दुसऱ्याचं नुकसान करणार नाही अशा पद्धतीची ही मीन रास। मीन राशीच्या व्यक्ती म्हणजे अगदी साध्या सरळ व्यक्ती। पापभीरू व्यक्तिमत्व जसं असतं ते पूर्णपणे मीन राशीच्या व्यक्तींकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येतं। फिरायला जायचं म्हटलं तर तीर्थक्षेत्र यांना अतिशय प्रिय असतात। धाडसाच्या जागा किंवा क्रियाशीलता ही मीन राशीमध्ये जरा कमीच असते। या सगळ्या गोष्टी गुरुची जी दुसरी रास आहे धनुरास त्यांना मात्र खूप प्रिय आहे। व्यायाम करणं हेही मीन राशीला अतिशय कंटाळवाणं आहे, त्यामुळे घराबाहेर पडणं हेच मुळात त्यांना फारसं आवडत नाही। घर न सोडण्यासाठी हे अनेकदा कारण शोधत असतात। 2 दिवस बाहेर जायचं, तिथे मौज मजा करायची याचं त्यांना आकर्षण नसतं। त्यापेक्षा यांना वाटतं की घरात राहावं, आरामात जागेवर यांना खाण्यापिण्याचे पदार्थ मिळावे, टीव्ही पाहावा, पुस्तक वाचावं आणि लोळत पडावं हीच त्यांची सुट्टी असते। कोमल, हळवी, कुटुंबवत्सल आणि परोपकारी अशी ही मीन रास ही काम करताना देखील परोपकाराची कामं जास्त करताना आपल्याला दिसून येतात। ज्ञानदानाचे काम, मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात मीन राशीच्या व्यक्ती आपल्याला जास्त दिसून येतात। कोणत्याही स्वरूपात दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी करायचं हा उद्देश यांचा असतो। आरोग्याच्या बाबतीत आपण मीन राशीचा विचार केला तर तळ पायाविषयी यांना जास्त दुखणे दिसून येतात। पायाला भेगा पडणे, पायाला चिखल्या होणे, तसेच मूत्राशय संबंधित विकार आणि व्यसनांमुळे होणारे विकार हे जास्तीत जास्त मीन राशीच्या व्यक्तींना होतात। त्यामुळे यांनी आरोग्याची त्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।